आक्रमक झाले आहेत। पाण्याच्या लढ्यासाठी शिवसैनिक जे आहेत ते थेट भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालया ठिकाणी आता ठिय्या आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वी ज्या महिला आहेत त्यांनी थेट जे आलेले हांडे आहेत त्यांनी थेट या कार्यालयावर फेकले होते। पाण्यासाठी उद्रेक जो आहे तो देखील आता शिवसेनेकडनं आपल्याला या ठिकाणी आता पाहायला मिळतोय। महिला ज्या आहेत त्या हंडा घेऊन आल्या होत्या, मात्र आता या महिला ज्या आहेत त्या ठिय्या आंदोलन करतात। ताई, काय अपेक्षा आहे या सरकारकडनं, काय अपेक्षा आहे या महापालिकेकडनं? अपेक्षा तर खूप काही आहेत, कारण हे सरकार कुठलीही सुविधा व्यवस्थित देत नाहीये। मतदान निवडणुका येतात तेवढ्या पुरता सुविधा, नंतर परत मतदान निवडणुका झाल्या की पुन्हा पहिले दिवस येईन ते दिवस पहिल्यासारखेच। जोपर्यंत जेव्हा निवडणुका येतात ना तोपर्यंत पाणी मिळतं, सगळं मिळतं, पण जेव्हा निवडणुका होऊन जातात तेव्हा आम्हाला पाण्यासाठी आमची ससे होलपट होत आहे। अनेक गोष्टींसाठी आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा सरकारचा फायदा असतो तेव्हा सरकार आम्हाला सुविधा पुरवतं, जेव्हा सरकारचा फायदा नसतो तेव्हा परत पहिले दिवस सारखेच। तुम्ही कुठल्या भागातून आलात, काय समस्या आहे? आमची गुरुवार पेठेमध्ये आम्ही भर पेठेमध्ये राहतो। पाण्याची समस्या इतकी आहे, ड्रेनेज लाईनची समस्या आहे, कचऱ्याची समस्या। अहो, तुमच्याकडे आम्ही प्रत्येक वेळेस निवेदन पाठवतो, पण तुम्ही कोणतंच निवेदन आमच्या मनावर घेत नाही। तुम्ही कधी अधिकारी कधी आम्हाला भेटत नाही, कोणतेच प्रश्न आमच्या मार्गी लागत नाही। आता पाण्यासाठी आम्ही एवढं वनवन करतोय सगळीकडे, बायका इतक्या पळतात प्रत्येक ठिकाणी। तुम्ही किती वेळापासून महापालिकेकडे येताय, प्रश्न विचारताय? कमीत कमी 2 वर्ष झाले। मागे 2 वर्षापूर्वी पण आंदोलन करून झाली आमची, पण तरीही प्रश्न सुटला नाही। आणि आता काही भागात 24 तास पाणी देतात, तर काही भागात बिलकुल पाणीच मिळत नाहीये। आज आम्ही जिथे आज क्षेत्रीय कार्यालयामध्ये आम्ही निवेदन घेऊन येतोय, आंदोलन करणार आहे, हे जेव्हा आम्ही कळलं, आम्ही सांगितलं, तेव्हा यांनी आम्हाला गेट बंद केली, इकडे वर ऑफिसमध्ये येऊन देत नव्हते। हा काय प्रश्न झालाय? माणसाचे प्रश्न सुटणार कधी, नागरिकांचे प्रश्न सुटणार कधी? असे पालकमंत्री आम्हाला नकोय आणि असे आम्हाला लोकप्रतिनिधी नकोय। ज्या लोकांनी लोकप्रतिनिधींना निवडून दिलं त्याच लोकांची हक्काची कामं जर होत नसतील तर त्यांचा काय उपयोग आहे? लाडकी बहीण जेव्हा हे सरकार म्हणतं तर तुम्ही लाडक्या बहिणीला जी गरजेची वस्तू आहे ती सुद्धा तुम्ही पुरवू शकत नाही, तर काय उपयोग आहे? तुम्ही कुठल्या भागातून आलेला आहात, काय नेमकी पाण्याची समस्या? मी भवानीपेठ चुडामण तालीम परिसरातलं शिवसेनेचं नेतृत्व करतो। मागच्या अनेक वर्षापासून 2 नगरसेवकांच्या वादात आमच्या भवानीपेठ चुडामण तालीम झालं, अजमेर झालं, विशाल अपार्टमेंट झालं, बुशरा कॉम्प्लेक्स झालं, या सगळ्या आणि तिथली जी स्लम एरिया आहे तिथं अजिबात पाणी येत नाही। तुम्ही जाऊन प्रत्येक नागरिकाला तिथं विचारा किती कमी दाबाने पाणी येतं। इथं एक नगरसेवक सांगतो 3 चावी सोड, एक नगरसेवक सांगतो 2 चावी सोड। हे जोपर्यंत थांबणार नाही आणि जोपर्यंत भवानीपेठ चुडामण तालीमला पूर्णपणे पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही शिवसेनेतर्फे असाच आंदोलन करत राहणार। मला खरं तर हंडा फेकायची वेळ आली का, कशामुळे हे सगळं फेकलं? एवढे निवेदन देऊन बी पाणी कधी येत नसेल वेळेवर, पाणी वेळेवर येत नसेल तर मग करायचं काय? पुणेकरांनी, पेटाच्या लोकांनी करायचं काय? ह्याचं उत्तर, ह्याचा जबाब अधिकाऱ्यांनी द्यावा। ह्याचा उत्तर, ह्याचा जबाब क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी द्यावा। जोपर्यंत आजची मागणी काय? आजची की पूर्ण पुणे शहराला पूर्ण इथं पाणी पुरवठा जायला पाहिजे, पाणी कट नाही व्हायला पाहिजे। पाणी आम्हाला गरम करून प्यावं लागतंय, पाणी पण स्वच्छ येत नाहीये। आणि पत्र्याच्या चाळीमध्ये 2 वर्षापासून लोक टाकीमध्ये पाईप लावून पाणी घेतात, त्या 7व्या मजल्याची बिल्डिंग आहे, पाणी येतच नाहीये 7व्या मजल्यापर्यंत। शहराध्यक्ष या ठिकाणी आहेत। शहराध्यक्ष, तुमच्या नेतृत्वाखाली हे सगळं आंदोलन सुरू होतं, अचानकपणे आक्रमक भूमिका का घ्यायची वेळ? आम्ही हंडे हवेमध्ये भिरकवले, कुठल्याही अधिकाऱ्याला फेकून मारले, अधिकारी एकही खाली नाहीये, सगळे आमच्याच पदाधिकारी हंडे झेलायला होते आणि ते पुन्हा हंडे आम्हाला आणून देत होते। हंडे फक्त हवेत भिरकवले गेले, याचा हा पाणी मिळत नाही याचा निषेध केला। पेठ भागामध्ये गेले अनेक वर्षापासून हा प्रॉब्लेम आहे, इथले स्थानिक नगरसेवक काही काम करत नाही, प्रशासन काही काम करत नाही, ठेकेदार नुसती खोटी बिलं काढून घेतात, कुठलेही काम करत नाही पण बिलं काढली जातात। या सर्व विषयावर आवाज उठवण्याकरता आज हंडा मोर्चा महिलांनी या ठिकाणी काढलाय, त्याचं नेतृत्व शिवसेनेने केलेलं आहे। लोकांना त्यांचा हक्क मिळवून देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यांना पाणी मिळवून देणं हे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं काम आहे। हे आपल्या कामापासून ते दूर पळून जातात आणि लोकांना पाणी मिळत नाही, ते पाणी मिळणं गरजेचं असताना या गोष्टी होत नाहीत, त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। कुठल्या भागातनं तुम्ही आलात? जेव्हा अधिकाऱ्यांची भेटायला आला होता तेव्हा कुठेतरी शांत हे आंदोलन सुरू होतं, अचानकपणे गेट लावण्यात आला, असा प्रकार काही घडला? अधिकारी ज्या वेळेला आंदोलन चालू झालं त्यावेळेला अधिकारी गायब झाले, पळून गेले आणि आता इथल्या वार्ड ऑफिसरच्या ह्याला तर कॅबिनला लॉक आहे। तर आपण बघू शकतो की ज्या घोषणा आहेत त्या देखील या शिवसैनिकांकडून करण्यात आलेल्या आहेत। काय नेमकी भूमिका आहे? आता थेट तुम्ही खाली जमिनीवर बसायची वेळ आली।
अहो या अधिकाऱ्यांनी खाली गेटला कुलूप लावलं, ते गेट तोडून आम्ही वरती आलो. आता इथं अधिकारी सगळे पळून गेलेले आहेत, एकही अधिकारी आतमध्ये नाही, सगळे कुलूप लावून पळून गेलेले आहेत. काय यांच्याकडे आमच्या प्रश्नाला उत्तर नसल्यामुळे अधिकारी पळून गेलेले आहेत. हे आम्हाला पाणी देऊ शकत नाही. जोपर्यंत आमच्या नळाला पाणी येत नाही आम्ही इथून हलणार नाही, आम्ही इथंच बसणार आहे. अरे पाणी आमच्या हक्काचं. भूमिका आमची एकच आहे, जनतेला पाणी मिळालं पाहिजे. कारण आमची ही दाट वस्ती, आमच्या इथं पाणी मिळत नाही. महिलांना सकाळपासून त्या ह्याच्यात सगळ्या गोष्टी सेटल कराव्या लागतात. आमच्याकडनं टॅक्स घेता, आमच्याकडनं सगळं काय तुम्ही घेता आणि आम्हाला पाणी देत नाही.